जगजोगी 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 जाग जाग बोलती जागता जगदेव राखा काही भाव अवघा क्षेत्रपाळ पूजावा सकाळ पूजा पात्र काही फल पुष्प तोया बहुता दिसा फेरा आला या नगरा नका घेऊ भार धर्म तोची सार तुका मागे दान द्यावे अनन्य जगजोगी जाग जाग बोलती विभुं वेणुनादं चलन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवावृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकारो चरण संतांचे त्यांच्या कृपादाने दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवमिरिञ्चुनुतं शरण्यं वृत्यार्थिहं प्रणतपालभवाब्धिपोतं वंदे महापुरुषते चरणारविन्दम् ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय
पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा. सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा देवा देवा. यावर न करावा वेर. यावर न करावा वेर. सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा. सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. स्वामी तुकया देवा यावरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठाला विठाला. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग. जगदवंदनीय जगद्गुरु महान वैष्णव वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे ज्ञानेशप्रिय देहू निवासी श्री संत जगद्गुरु तुकोबारायांचं असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्यासारख्या जनसामान्यांना जागा करण्याचं कार्य करतात. विठाला विठाला. चिंतनाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा आणि तो म्हणजे असा. आज या ठिकाणी आपण कार्तिक पौर्णिमेनिमित्त सर्वजण एकत्र आलेलो आहोत. आज या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी गिरे महाराज असतील, लिंडे महाराज असतील,
कोळगे महाराज असतील, अतिशय उत्तम साथ, सर्व समस्त ग्रामस्थ मंडळी असेल, सर्व काही ट्रस्टी असतील, त्या सर्वांच्या या योगदानातून आजच्या कीर्तनाचा योग आला. आज या निमित्त आपण कशासाठी जमलेलो आहोत हे सर्वांना माहिती आहे. आज कार्तिक पौर्णिमा या निमित्त आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. आज कार्तिक पौर्णिमा या निमित्त आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. आणि आज या तिथीचं विशेष महत्त्व नुसती कार्तिक पौर्णिमा नाही, तर आज त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा सुद्धा आहे. कार्तिक पौर्णिमा का करावी, तर ऐका महाराज, कार्तिक स्वामींचा जन्म कधी झाल्याची कथा आहे. अगदी 2 मिनिटात आपण कथा पाहू. जेव्हा तारकासुर दैत्याने या पृथ्वी तलावरती थैमान घातलं होतं, अनाचार अनितीचा वापर करू लागला, ऋषीमुनींना जेव्हा तो त्रास देऊ लागला, तेव्हा सर्वजण देवगण सर्वे वैकुंठात गेले आणि विष्णू भगवंताचं स्तवन केलं. शांताकारं भुजगशयनं. सर्व स्तवन केल्याच्या नंतर विष्णू भगवान परमात्मा जागे झाले नाहीत, पण तेवढ्यात आकाशवाणी झाली. काय? तारकासुराचा जर वध करायचा असेल ना, तर त्याचा वध फक्त शिवजींच्या मुलाच्या हातून होणार आहे, बाकी कुणाच्या? आपलं काही नाही. म्हटले शिवजींना मुलगा झाला पाहिजे, पण अरे शिवजींना मुलगा कसा होईल? पार्वती मातेला तर पृथ्वी मातेचा शाप आहे. मुलगा झाला तर शिवजींकडूनच होईल. म्हणून सर्वजण शिव कैलासावरती आले. माता पार्वती बसल्या होत्या आणि जेव्हा असा समाचार सांगितला, तेव्हा एकेकाळी भगवान शिवजींचं वीर्य खाली गळालं आणि त्या मोरणीच्या स्वरूपात तिने ग्रहण केलं. ग्रहण केल्याच्या नंतर ते तेज वीर्य तिला सहन झालं नाही, म्हणून ती गंगा तीरी आली. गंगा तीरी आल्याच्या नंतर 6 ऋषी पत्न्या तिथं होत्या. तिने वीर्य ते 6 ऋषींच्या पत्न्याच्या पोटामध्ये घातलं. अरे अचानक गर्भावस्था पाहून त्या घाबरल्या. त्यांनी काय केलं? त्या वाराणसीला गेल्या. वाराणसीला गेल्याच्या नंतर मनकर्णिका या नदीमध्ये स्नान केलं, विश्वेश्वराची पूजा केली आणि परत गंगा तीरी आल्या. आणि गंगा तीरी आल्याच्या नंतर एका विहिरीमध्ये आपले गर्भ कापले महाराज आणि ते विहिरीमध्ये टाकले. आता विहिरीमध्ये टाकल्याच्या नंतर त्या 6 गर्भाचा एकच देह झाला, पण काय? त्याला 6 मुख झाले, म्हणून कार्तिक स्वामींना षडानन सुद्धा म्हणतात. ते 6 मुख झाल्याच्या नंतर ते नारदांनी पाहिलं. नारदांना कळून चुकलं, अरे हे शिवजींचं मूल आहे. नारदांनी ते मूल उचललं आणि पार्वती मातेकडे देऊ केलं. त्यांनाच आपण कार्तिक स्वामी म्हणतो. त्यांना कार्तिकेय षडानन हे सुद्धा नावं आहेत. आणि पुढे त्यांच्या हातून तारकासुराचा वध झाला. पण त्यांचा जन्मदिवस आज हा कार्तिक पौर्णिमा म्हणजे कार्तिक महिना, अभिजित मुहूर्त आणि हा पौर्णिमेची तिथी, या दिवशी त्यांचा, या तिथीच्या दिवशी त्यांचा जन्म झाला. आणि दुसरं तिथी विशेष असं की त्रिपुरारी पौर्णिमा. जोग महाराजांच्या डायरीमध्ये या त्रिपुरारी पौर्णिमेला विशेष असं प्राधान्य दिलं जातं. त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे काय? तर त्रिसुरांचा आज वध केलेला आहे. कुणी? तर शिवजींनी. आता कार्तिकजींनी ज्या तारकासुराचा वध केलता, कार्तिकजींनी ज्या तारकासुराचा वध केलता ना, तेव्हा तेच तारकासुराचे पोरं म्हणजे त्यांचे मुलं सूड घेण्याच्या इच्छेने ब्रह्माजींची आराधना करतात. आणि ब्रह्माजींची आराधना केल्याच्या नंतर ब्रह्माजी त्यांना प्रसन्न होतात. आता म्हणतात, ब्रह्माजी आम्हाला काय द्या? तर अमर होण्याचं वरदान द्या. आम्ही अमर झालो पाहिजे, आम्हाला मृत्यू नको. आता ब्रह्माजी म्हणतात, आता मलाच मरण आहे, तुला कुठं अमर होण्याचं वरदान देऊ? नाही म्हटले, जमणार नाही. मग असं आम्हाला एखादा वर द्या, म्हणजे आम्हाला 3 पुऱ्या द्या, 3 नगरी. त्या 3 पुऱ्या अभिजित मुहूर्तावर एका रेषेत आल्याच्या नंतर मगच आमचा अंत होईल. तोच आमचा अंतकाळ. आणि साध्या बाण नाही, तो बाण असा अद्भुत असला पाहिजे. असा वर ब्रह्माजींकडून घेतला आणि त्यांनी अनाचार या पृथ्वीवर चालू केला. यज्ञ उद्ध्वस्त करू लागले. काय करावं? स्वर्गातल्या देवांचं हे सगळं जिंकून घेतलं आणि मग देव कैलासावरती आले. आता काय करावं? यांचा अंत अद्भुत अशा बाणाने आहे.
आता शिवजींचं स्तवाने करावं लागेल. आता शिवजीच काही करू शकतात. स्तुती करावी लागेल. सर्वांनी स्तुती चालू केली. सत्यम शिवम सुंदरम. हो, शिवजींची स्तुती चालू केली. आणि हे सर्व झाल्याच्या नंतर शिवजी जागे झाले. जागे झाल्याच्या नंतर विचारला, हो काय तुमची काय पीडा आहे, काय अडचण आहे? हो म्हटले, शिवजी, जे तारकासुराचे मुलं आहेत, कोण? तारकाक्ष, कमलाश आणि विद्युन्माली, हे 3 मुलं आहेत ना, त्यांनी पृथ्वीवरती थैमान घातलं आहे. नोहे नोहे ब्रह्मदेवाची स्तुती करून, त्यांची आराधना करून त्यांनी वर मिळवलेले आहेत. तारकाक्षला काय दिलं? भीमाशंकर, नंतर त्र्यंबकेश्वर आणि सर्व ह्या नगऱ्या देऊ केल्या. काहींना सुवर्ण नगरी, काहींना रजत नगरी आणि काहींना लोह नगरी देऊ केली. आता असं म्हटल्याच्या नंतर काय करावं? त्यांच्या अद्भुत मानाने त्यांचा मृत्यू आहे. जेव्हा शिवजींना जागं केलं ना, तेव्हा ही आजची तिथी होती, त्रिपुरारी पौर्णिमा. म्हणजे आज या पौर्णिमेच्या दिवशी शिवजी योग साधनेतून जागे झाले. म्हणजे शिवजींचा आजचा उत्थानाचा दिवस आहे. आणि प्रबोधनी एकादशी होऊन गेली ना, त्या दिवशी विष्णू भगवान परमात्मा निद्रेतून जागे झाले. आज शिवजी जागे झाले. काय करावं? यांचा अंत करायचा आहे. कसा करावा? मग शिवजींनी काय केलं? अद्भुत असा रथ बनवला. रथ कशाचा असेल ओ माय बाप? पृथ्वीचा रथ तयार केला महाराज. पृथ्वीचा काय सामान्य आहे का? अद्भुत रथ आहे. आता राक्षसाचा वध करायचा, ते बलाढ्य राक्षस आहेत. काय करावं? पृथ्वीचा रथ चालू केला. नोहे नोहे चंद्र सूर्य आहेत ना, त्याचे चाक बनवले. आणि चाक बनवल्याच्या नंतर आता रथामध्ये आरूढ झाल्याच्या नंतर धनुष्यबाण कशाचा करावा? तर मेरू पर्वताचा धनुष्यबाण केला. धनुष्यबाण केल्याच्या नंतर ते अग्नी वायू सर्व एकत्रित करून त्याचा बाण तयार केला आणि धनुष्याला दोरी म्हणजे वासुकी नागाची तयार केली. आता शिवजी त्या रथावरती आरूढ झाले. पण काय करावं? शिवजींचं ओझं एवढे बलाढ्य होते की ते रथ डगमगू लागला. आणि डगमगू लागल्याच्या नंतर माझ्या विष्णू भगवान परमात्म्याने वृषभाचं रूप घेतला, अवतार घेतला महाराज. जेव्हा जेव्हा या पृथ्वी तलावरती संकट येतं, जेव्हा जेव्हा या पृथ्वी तलावरती काही हानी होते, सर्व अनिती अनाचार याचा वापर केला जातो, तेव्हा तेव्हा भगवंत या पृथ्वी तलावरती अवतार धारण करतात. तुलसीलाल ते सुंदर वर्णन करतात. जब जब हाई धर्म की हानी, बाढ़ई असुरा धम अभिमानी. जब जब हाई धर्म की हानी, बाढ़ई असुरा धम अभिमानी. बाढ़ई असुरा धम अभिमानी. काय करतात प्रभू? तब तब विविध भारी शरीरा, हारहि दुःख साचन पीरा. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम.
भगवान परमात्माने ऋषभाचं रूप घेतलं आणि तिन्ही नगरी एका रेषेत आल्याच्या नंतर भगवान शंकरांनी बाण सोडला आणि त्या त्रिसुरांचा वध केला. त्या योगमायेतून जागे होऊन, योग साधनेतून जागे होऊन शिवजी आज त्या असुरांचा वध करतात. म्हणून याला त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात. हे मी सांगत नाही, ही कथा शिवपुराणात आलेली आहे, ही कथा पद्मपुराणात आलेली आहे. नोहे नोहे माझ्या माऊलींनी सुद्धा याचं वर्णन केलं आहे. त्रिगुणी त्रिपुरी वेढिला जीवित्व दुर्गी आडिला, तो आत्मा शंभूने सोडविला तुझी स्मृती. याचं वर्णन माझ्या माऊलींनी सुद्धा केलेलं आहे. आणि आजचं दिन विशेष असं पहा, किती छान मुहूर्त आहे आणि या वातावरणाचं वैभव म्हटलं तर काही आगळं वेगळंच आहे, बरोबर ना? हो, इथं कार्तिक स्वामींचं मंदिर आहे. नोहे नोहे स्वयंभू देवाचं म्हणजे माझ्या गणपती रायांचं सुद्धा मंदिर आहे. ज्या गणपतीचं स्तवन माझ्या ज्ञानोबरायांनी सुद्धा केलं. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. गणपतीचं सुद्धा मंदिर आहे. कार्तिक महाराजांचं, कार्तिक स्वामींचं सुद्धा मंदिर आहे. समोर संतोषी मातेचं सुद्धा मंदिर आहे. अशा सुंदर वातावरणामध्ये आज घेतलेला अभंग उत्थानाचा आहे, जाग करण्याचा आहे. आज भगवान शंकर हे योग साधनेतून जागे झालेले आहेत. म्हणून आजच्या सेवेकरिता आणि आज विशेष म्हणजे कार्तिक स्वामींचा सुद्धा जन्म आहे, या निमित्ताने आयोजित केलेली ही कीर्तन सेवा. आणि कीर्तन सेवेकडे आज आपण बघू. विठ्ठल विठ्ठल. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय काय करतात? जागवण्याचं काम करतात. आता जागवण्याचं काम म्हणजे काय करतात? ते स्वतः जोगी होतात. दोन प्रकार आहेत साधकाचे, एक योगी आणि दुसरा जोगी. आता योगी कोण म्हणतात? तर ऐका, संतुष्टम सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मयूर्पित मनोबुद्धिर्यो मदभक्त समे प्रिय. म्हणजे तो खरा योगी आहे. माझे ज्ञानोबा योगी होते. योगी पावा नमनाचा, योगी पावा नमनाचा, साह्य अपराधा जनाचा, विश्वरागे झाली बांधे, विश्वरागे झाले बांधे. खरे योगी तेच महाराज. संतुष्टम सततम योगी म्हणजे हे योगी आहे. योगी आणि आपल्यामध्ये फरक काय? तर ऐका, आपला आणि जीवाचा आणि शिवाचा म्हणजे काय आहे? आपल्या आत्म्यातच देव आहे, पण आपला कसा 36चा आकडा आहे महाराज. आपल्या मागच देव आहे, पण आपल्याला कळत नाही. म्हणजे आपल्या आत्म्यामध्येच देव आहे. पण योगीचं तसं नसतं, त्यांचा 63चा आकडा असतो, म्हणजे त्यांना देव कळतो. आणि योगी काय करतात? ध्यान धारणा करून आपला आत्म उद्धार म्हणजे भगवंत प्राप्तीला सिद्ध होतात. पण जोगी काय करतात? काय करतात? तर आपल्याला जागवण्याचं काम करतात. आणि या अभंगाच्या माध्यमातून संत स्वतः जोगी होतात. म्हणजे जोगी म्हणजे काय हो? जागवण्याचं काम करतात स्वतः. आणि कशाला जागवतात? तालुक्याला नाही, जिल्ह्याला नाही, अहो महाराष्ट्राला नाही, भारताला नाही, तर जगभर हे कार्य करतात. अभंगाचं प्रथम चरण. हे जग जोगी जाग जाग बोलते, जगी जग जोगी जाग बोलते, जग जोगी जाग बोलते, जग जोगी जाग बोलते. जागता जगदेवा राखा काही भावा, जगता जगदेवा राखा काही भावा, देवा राखा काही भावा, जगता जगदेवा राखा काही भावा. जग जोगी जाग बोलती, जग जोगी जाग बोलती, जग जोगी जाग बोलते, जग जोगी जाग बोलते.
जगजोगी राधे राधे बोलाती जागी जागी बोलाती जागी जागी बोलाती जगजोगी जाग जागत जगत काही भावन जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. हे जगजोगी आहे, जोग्याचं रूप घेऊन जनाला जागवण्याचं काम करतात. पण हे काम करावं कोणी? जे स्वतः अगोदर तरलेले आहेत. तोच पाण्यात बुडालाय, तो काय सांगेल? अधिकारी पुरुष आहेत महाराज. ज्या अर्थी या जगाला जागवण्याचं काम करतात त्या अर्थी ते स्वतः अगोदर जागे असले पाहिजे. काही सामान्य पुरुष आहेत का? आता आपल्याला जिवंतपणे सुद्धा आपल्या नावापुढे वैकुंठवासी म्हणून घेण्याचे कसं वाटतं? वाईट वाटतं. पण महाराज आपला परिचय ठिकाणी जगद्गुरु तुकोराम महाराज म्हणतात आम्ही वैकुंठवासी. आम्ही वैकुंठवासी आमयाची कारणासी आमोलीले गेलोसे सात भाग वर्ताया. आम्ही वैकुंठवासी आमयाची कारणासे बोलिले गेलोसे सात भाग वर्ताया. आम्ही वैकुंठवासी आमयाची कारणासी बोलिले गेलोसे सात भाग वर्ताया. आम्ही वैकुंठवासी आमयाची जगद्गुरु तुकोबाराय काही साधे अधिकार संपन्न आहेत का? ज्या अर्थी आपल्याला जागवण्याचं काम करतात त्या अर्थी ते स्वतः अगोदर जागे आहेत. मग तुम्ही म्हणाल आम्ही जागे नाहीत तर काही झोपलेलो आहोत का? तुम्ही जागे आहात पण हे असं जाग नाही तर हिताच्या ठिकाणी जाग पाहिजे. आता जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुम्ही जाग व्हा. जागवण्याचं काम करतात. का करतात? आपण आपल्या हिताच्या ठिकाणी जागे नाहीत आणि ते अधिकार सामान्य नाहीत. त्यांचा अधिकार खूप मोठा आहे. हो, ज्यांच्या नामाचा उच्चार केल्यावरती यमाला थरकाप सुटतो ते तुकाराम महाराज आपल्याला जागवतात. हे तुकाराम 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 ओ तुकाराम 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 ओ तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयमा ओ तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयमा नाम घेता का पेयमा नाम घेता का पेयमा धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ ओ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ. तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयमा हे नाम घेता का पेयमा हे नाम घेता का पेयमा धन्य तुकोबा
दुसऱ्याला सांगितलं अरे बाबा दारू नको पिऊ तू ऐकल का? अरे म्हणशील तूच अगोदर दारू सोड तर मला सांग. म्हणजे सांगणारा तेवढा अधिकारी पाहिजे, वक्ता तेवढा अधिकारी पाहिजे, जो उपदेश करतो तो तेवढा अधिकार संपन्न असला पाहिजे. इथे जगद्गुरु तुकोबर आहे. आता अधिकाराचा काय प्रश्न उभा राहतो का? तर नाही. काय करतात? जगाचे जोगी होतात. जोगी होऊन काय कार्य करतात? जाग बोलते म्हणजे या जगनाला जाग करतात. आणि जाग करून देत असताना काय करतात? अरे भगवान परमात्म्याची ओळख करून देतात. काय कर बाबा? तुझ्या ज्या हृदयामध्ये समाविष्ट जो भगवान परमात्मा आहे त्याच्याविषयी तू असा भाव धर, ज्या भावामध्ये काही अपेक्षा नको, म्हणजे सुंदर असा शुद्ध भाव धरून त्याची पूजा कर. तुझ्या हृदयामध्येच भगवान परमात्मा विराजित आहे. सर्वस्य चाहं हृदय सन्निविष्टो. तुझ्या हृदयामध्येच भगवान परमात्मा आहे. नुसता हृदयामध्ये आहे का? ममैव अंशो जीवलोके. प्रत्येक चराचरामध्ये भगवान परमात्मा आहे. तुझ्या हृदयामध्ये सुद्धा समाविष्ट आहे. पण तू कुठं शोधायला जातो? आपण रामेश्वर करतो, काशी करतो, सर्व देवस्थान करतो, पण भगवान परमात्मा कुठे? तुझा आहे तुझा पाशी, तुझा आहे तुझा परमात्मा आहे. तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. अरे बाबा तुझ्या हृदयामध्ये भगवान परमात्मा विराजित आहे. त्याची मनोभावे पूजा कर, त्याला भावाने त्याला प्राप्त कर. हेच अभंगाचं द्वितीय चरण. अवघा क्षेत्रफळ तुझा वास
काही भाव. आता ज्या अर्थी जगद्गुरु तुकोबाराय तुम्ही म्हणताल, आता जे अभ्यासक आहेत वारकरी संप्रदायाचे ज्यांना ज्ञान आहे ते म्हणतील, अहो तुकोबारायांनी आपले जनसामान्य जाग केलं नाही तर त्यांनी साधू संतांना सुद्धा जाग केलं. उठा उठा साधू संत, उठा साधू संत साधा पुलकिता. हे जाईला नरदेहा कैचा भगवंता, जाईला नरदेहा कैचा भगवंता. साधू संत साधा पुलकिता. जाईला नरदेह बघ कैचा भगवंत, आईला नरदेह बघ कैचा भगवंत. हे मोठा साधू संत साधा पुलहित, जाईल हा नरदेह बघ कैचा भगवंत. साधू संता साधा पुलहिता, जाईला बघ कैचा भगवंत. भगवंत जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात साधू संतांना जाग करतात. मग तुम्ही म्हणाल साधू संतांना जाग करण्याची काही आवश्यकता आहे का? नाही महाराज, पण का जाग करतात ऐका. आई आपल्या लेकराला म्हणत नाही का, अरे उठ, अरे उठ लवकर, परीक्षा आली, अभ्यास कर. त्याच अर्थाने, अगदी त्याच प्रेमाने, त्याच कळवळ्याने साधू संत सुद्धा संतांना सांगतात, उठा उठा साधू संत. पण आपल्यासारख्या जनांना सांगतात, उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, सुखी व्यथा जन्माच्या. आपल्याला जागा करतात. आणि नेमकं काय करावं? भगवंत तर कोण आहे? अगदी क्षेत्राचा पालक आहे, अवघा क्षेत्रपाळ, पूजावा सकळ. मग तुम्ही म्हणाल त्याची पूजा करण्यासाठी काय करावं लागतं? पूजा पात्र काही, फल पुष्पतोय काहीही अर्पण करा. पत्रम पुष्पम फलम तोयम योमी भक्त्या प्रयच्छति, काही अर्पण करा, पण ते भावाने असलं पाहिजे, मनामध्ये तेवढा भाव असला पाहिजे. हो, देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ त्याला. जे अर्पण कराल ते भावाने अर्पण करावं. आणि ते जर भावाने अर्पण केलं तर ते जगदेवाला ते लागू होतं. आणि जर भाव आपल्या मनामध्ये असला तर जगन्यात भगवान परमात्मा ते आनंदाने आपलं स्वीकारतो. आणि आनंदाने स्वीकारल्याच्या नंतर काय होतं? म्हणजे आपण त्या हिताच्या ठिकाणी जागे आहोत. म्हणजे आपण जर जगद्गुरु तुकोबारायांचं ऐकलं तर आपला नक्कीच आत्मउद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. कारण जगद्गुरु तुकोबाराय सांगणारे अधिकारी पुरुष आहेत आणि ते हिताच्या ठिकाणी जागे आहेत. खरं हित आपलं संतच करू शकतात, दुसरे कोणी करू शकतं का? नाही महाराज, संतच आपलं खरं हित करतात. कारण संतांना हे आपलं खरं हित माहीत असतं, दुसऱ्यांना कळवळ येत नाही. आपल्याला काय पैसा कमवणं, फॅक्टरी मिळवणं, घर बांधणं, बंगला बांधणं हे खरं हित का? तर नाही. आई वडील खरं हित सांगू शकत नाही, ते संत खरं हित सांगू शकतात. हित ते करावे देवाचे चिंतन, 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 हित ते करावे देवाचे चिंतन. करुणिया मन शुद्ध भावे, करुणिया मन शुद्ध भावे, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. करुणिया शुद्ध भावे, करुणिया शुद्ध भावे, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन.
नंदन ते करावे देवाचे चिंतन, कारण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अहो हा काय जन्म साधा सुद्धा नाही, बहुता दिसा फेरा आला या नगरात. अहो कितीतरी योनीमध्ये एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वरा मनुष्य देही. बहुत काळाने खूप दिवसांनी कितीतरी वर्ष योनीमध्ये जन्म घेतल्याच्या नंतर हा मनुष्य देह प्राप्त होतो. हा मनुष्य देह खूप दुर्लभ आहे, त्यामुळे जास्त विचार करू नका, धर्मावरती लक्ष केंद्रित करा. धर्म काय आहे? हो, धर्म म्हणजे या मातृभूमीची सेवा करणं, धर्म म्हणजे या देशाची सेवा करणं, समाज सेवा करणं, नव्हे नव्हे भगवंताची सेवा करणं. सेवा कोणतीही करा, ज्याची खरी सेवा भय काय त्याचे देवा. कोणतीही सेवा करा, धर्माची सेवा करा, देशाची सेवा करा. हो, आपण तर अशा भारत भूमीमध्ये जन्माला आले आहोत जिथे सर्व देवादिकांनी अवतार धारण केला. नोहे नोहे महाराष्ट्र भूमीमध्ये जन्माला आलेला. हे पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती. हे पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास, जेथे हरीचे दास जन्म घेते, जेथे हरीचे दास जन्म घेते. पवित्र गोळा पावन तो देश, जेथे हरीचे दास, जेथे हरीचे दास जन्म घेते, जेथे हरीचे दास जन्म घेती. जन्म जेथे वैष्णवांचा वास, धन्य भूमी पुण्य देशा, धन्य भूमी पुण्य देशा, धन्य भूमी पुण्य देशा. जेथे वैष्णवांचा वास, धन्य भूमी पुण्य देशा, धन्य भूमी पुण्य देशा, धन्य भूमी पुण्य देशा, पुण्य देशा. एका जोरदार टाळून द्या, एका सोबत दोन प्रमाण वा. पवित्र ते कुळ पावन तो देश, किंवा जेथे वैष्णवांचा वास, धन्य भूमी पुण्य देश. खरंच भूमी पवित्र आहे महाराज. आज या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जगद्गुरु तुकोबाराय झाले, ज्ञानोबाराय सारखे संत झाले. अहो आजही त्या भंडारा डोंगरावरती जा आणि भंडारा डोंगरावरची माती उचलून कानाला लावा, आजही त्या मातीतून विठ्ठल विठ्ठलाचा ध्वनी बाहेर येतो. हो ऐका, आजही त्या पावन खिंडीमध्ये जा, पावन खिंडीची माती उचलून कानाला लावा, आजही त्या मातीतून असा आवाज येतो, अरे पोहोचला का रे शोभा गडावर, झाला का रे तो ठेचा आवाज. एवढी महाराष्ट्राची भूमी महान आहे महाराज, एवढी महाराष्ट्राची माती पवित्र आहे. हो, याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये धर्माची स्थापना करण्यासाठी, धर्म संस्थापना करणं, या एवढे राजे महाराजे जन्माला आले. नोहे नोहे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. आता छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले म्हणून आम्ही या सभा मंडपामध्ये कीर्तन श्रवण करतो किंवा त्यांच्याकडून आज्ञा घ्यावी लागते. पण महाराज हे भगवंताचं चिंतन हे झालंच नसतं. खरं त्या शिवाजी महाराजांचे आपल्यावरती अतोनात उपकार आहेत, त्यातून उतराई होऊ शकत नाही. काय संस्कार होते जिजाऊ मातेचे, आजच्या काळासारखा मुलांच्या हातामध्ये मोबाईल देत नव्हते. अहो जिजाऊ माता लहानपणी शुभांसाठी शूरवीरांच्या गोष्टी सांगायच्या, महाभारतातल्या कहाण्या सांगायच्या. आज माता मावल्या काय करतात, हे बघ तुझा मोबाईल आणि तू आणि बाजूला होतात. यामुळे खरे संस्कार जे करायचे आहेत ना ते राहून जातात. संस्कार करावेत माझ्या जिजाऊ मातेने. शुभांना सांगतात, अरे शुभा आपल्या स्वराज्य
जिजाऊ मातांसारखे, संस्कार करावेत मधला सणारी सारखे. अरे पाळण्यातल्या बाळाला उपदेश करते, हा देह नाशी म्हणतो मूत्राचा बांधा. अहो संस्कार करावेत या माता माऊल्यांसारखे. ज्याला पाहितली ताई कळली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, ज्याला पाहितली पत्नी कळली तो सीतेचा राम झाला, ज्याला पाहितली मैत्रीण कळली तो राधेचा श्याम झाला, आणि ज्याला पाहितली आई कळली ना तो जिजाऊचा शोभा झाला. अहो धर्माचं हे काम आहे, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केले, आणि त्याची ध्वजा पताका आहे ना, आपण सर्वजण पुढे येऊन म्हणजे ही पुढची पिढी आपली चालवणार आहे. काय करावं? हो जर गरज लागली तर काय करायला पाहिजे? चला गड्यांना उचला भगवा, चला गड्यांना उचला भगवा, दैन्याता संपला, दैन्याता संपला. आला ला 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 गड्यानो भगवा दयाला, आला ला 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 गड्यानो भगवा दयाला. घेऊन भगवा जीवन मुचा, घेऊन भगवा जीवन मुचा, धन्यताचा हला, धन्यताचा हला. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. आला ला 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 गडाना भगवा, झोपल्यात ना, जागे आहेत ना, आवाज येत नाही. तुम्ही महाराष्ट्रात जन्माला आलात ना, तुम्हाला कोणतं पारतंत्र्य आहे? सर्वांनी मोठ्याने जय करायला लावायचंय. अरे ज्यांच्यामुळे आपल्या कपाळावरचं कुंकू सुरक्षित आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जय करायला काय प्रॉब्लेम आहे? सर्वांनी मोठ्याने. पुरुष वर्ग कमी आहेत, थोडेसे पण दर्दी आहेत महाराज. गर्दी आपल्याला नकोय, दर्दी पाहिजे. काय घरी घेऊन जाणारे सगळे 4G चे मॉडेल आहेत ना. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. दैवत छत्रपती नामचा, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचा, दैवत शिवाजी महाराजांमुळे आज आपण या धर्म मंडपामध्ये बसून कथा कीर्तन श्रवण करतो. ही त्यांची पुण्य आहे. त्यांनी त्या काळी तेवढा अट्टहास केला नव्हता, म्हणून आज आपण या धर्म मंडपामध्ये बसू शकलो नसतो. तेवढे कष्ट सहन केले त्यांनी, आपल्यासाठी खूप काही कमवून ठेवले. ही सर्व संपत्ती आहे आपल्यासाठी. हे स्वातंत्र्य आहे ना, हे अनेकांचं रक्त या भूमीवरती सांडून हे रक्ताच आपल्याला स्वातंत्र्य भेटलेलं आहे. काही सामान्य आहे का? म्हणून धर्माची सेवा केलेली कधी उत्तम. धर्माची सेवा करा, समाज सेवा करा, या मातृभूमीची सेवा करा. नोहे नोहे भगवंताची
विठ्ठलाच्या नामाची सेवा करा आणि खूप दिवसातून बहुता दिसा फेरा आला या नगरा नका घेऊ भार आता टेन्शन घेऊ नका धर्म तुझी सार धर्म काय धर्माच्या दिशेने तुमचं पाऊल एक एक उचलत चला आणि एवढंच दान जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागतात. तुका मागे दान तुका मागे दान तुका मागे दान तुका मागे दान तुका म्हणे दान तुका म्हणे दान तुका म्हणे दान तुका म्हणे दान गावाजे बाजी अनन्या जग जोगी 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 जावे जिया जग जागे बोलते जाग जागे बोलते जग जोगी 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 जाग बोलते जाग जाग बोलते जाग 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 बोलते जाग जाग बोलते जाग जाग बोलते जाग जाग बोलते